खाऊन घे आत्या. बस पोट भरलं माझं. जिजा काय वाटतं समद्यांना? सगळे विरुद्ध जाणार माझ्या. वरून लक्ष्मीला बी आपल्यासारखं बनवणार, माझ्या विरुद्ध करणार आणि घाबरून जाईन मी. भले मग समदे एक हो किंवा मला एकटं पाड. पण जिजाबाई, भले काही हो, तुझा पती कधीच तुझी साथ सोडणार नाही. जिजाबाई, एक कुटुंब, एका धाग्यात बांधलेलं नातं किती सुंदर वाटतं. समजवण्यासाठी आला असाल तुम्ही तर निघून जा इथून. नाही, मी तुला समजवायला नाही आलोय, पण एक पती आपल्या पत्नीला जीव घालायला आलाय. हे बघ जिजाबाई, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. तुला जेवण करावंच लागेल. चल येत. चल जिजाबाई, चल ये. बस ऐक. माहितीये जिजाबाई, भीम, आनंद, रमा, लक्ष्मी यांनी मिळून एक निर्णय घेतलाय की ते सगळे तुझी काळजी घेतील, खुश ठेवतील. ते यासाठी की तू पण त्यांना समजू शकशील. बघतेस काय, मी खरं बोलतोय. जेव्हा दिवसा मी तुझ्याशी बोलून बाहेर निघालो तेव्हा या आपण प्रण करू की आईला बदलण्यासाठी आपण त्यांना काही ना काही करून आनंदी ठेवू. जिजाबाई, पोरांच्या स्वप्नात आपली इच्छा जोड, मग सगळं काही किती सुंदर वाटतं ना. धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी जेवण आणलं. खाऊन घेईन मी. जावा तुम्ही. जिजाबाई, उद्या सकाळी मी पेन्शन घ्यायला जाईन. त्यातले काही पैसे मी भीमला देणार आहे. मीराच्या औषध फळभाजीसाठी. पण यावर कुठला वाद नको घालूस. ऐक, प्रचंड देवजी, लहान तोंडी मोठा घास घेतोय, परंतु मी तुम्हाला काय समजत होतो आणि तुम्ही काय निघाला. अच्छा, काय समजत होतास?
आणि काय निघालो आम्ही? आम्ही उच्च जातीचे लोक तुम्हाला आमचा नायक मानत होतो. आम्हाला वाटत होतं की आमच्या मान्यता, आमची जात, आमच्या संस्कृतीच्या रक्षणार्थ जर का सर्वस्वही पणाला लावावं लागलं तर प्रचंड देवजी करतील. परंतु आता तुम्ही असून सुद्धा आमची जात, आमची संस्कृती, आमच्या परंपरेचं रक्षण नाही होऊ शकत. हे घे खा. नरोत्तम, तुझा आम्ही विचार करतो काय करायचं ते. काय? हा? तुम्ही विचार करणार? काय विचार करणार तुम्ही? हा? तुम्ही काय विचार करू नका. तुम्ही ना खा. अरे त्या भीमाला उद्ध्वस्त करायचं होतं, त्याला वेगळं वेगळं करायचं होतं आपल्याला. आणि इथं सगळं काही घडतंय त्याच्या विपरीत. लक्ष्मी जी भीमराव आणि रमाबाईची कायमची शत्रू होती ती पण त्यांच्यात मिसळली. अरे त्या थेरडीचा पाय काय मोडला, तुटलेले नाती जोडायला लागले. परंतु तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फळ खा. अरे त्या थेरडीचा पाय काय मोडला, तुटलेले नाती जोडायला लागले. बाबा, नाही भेटली आई कुठेच. जेव्हा पूर्ण घर एकत्र येणार तर ती बिचारी एकटीच पडणार ना. मग ती काय करणार? पळूनच जाणार ना. अरे हितेश, तू काही नाही बोललास तरीही काही बिघडणार नाहीये. आणि चांगलं तर काही बोलतच नाही तुम्ही, त्यापेक्षा गप्पच राहा ना. अरे अम्मा, काय चुकीचं बोलली ती? यांचा तमाशा तर कधी संपतच नाही. तू गप्प बस नटवर. अरे आता असं उभं राहून राहून एकमेकांचं तोंडच बघणार आहात का? अरे जा, जाऊन शोधा. 2 दिवसांपूर्वी आत्या पळून गेली आणि आता जिजाबाई कुठेतरी गायब झाली. हेच चालत असतं यांच्या घरात. काय चालत राहते? काय पण बोलत राहतात. तुम्ही या तुम्ही. बघा, हे माझं घर आहे आणि हे माझं पती. यांचीच तब्येत खराब राहते म्हणून यांची पेन्शन हवी आहे मला. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, तुम्ही आराम करा ना. तब्येत खराब आहे ना तुमची. चला बस. डोकं फिरलंय का तुझं? काय बी बोलतीस तू? काय बी बोलते? आजारी नाही तुम्ही? तुम्हाला आराम करायला पाहिजे ना, उभं नाही राहायला पाहिजे. चला. जिजाबाई, मी आजारी आहे पण एवढा पण नाही की स्वतःच्या पायावर उभं नाही राहू शकत. तुम्ही तर म्हणाला होतात की रामजी अंथरुणाला खिळलेत आणि ते खूप आजारी आहेत. हे बघा ताई, वृद्ध असणे आणि अंथरुणाला खिळणे यात फरक आहे. जी नमस्कार. नमस्कार. माझं नाव जिजाबाई सपकाळ आहे. मी माझ्या पतीची पेन्शन घ्यायला आली. तुमचे पती म्हणजे कोण? जी रामजी सपकाळ, जे फौजेतून सुभेदार पदावरून रिटायर झाले होते ना. हा, अच्छा अच्छा अच्छा. हा, ओळखतो मी त्यांना. तुम्ही त्यांच्या पत्नी आहात? रामजी कुठे आहेत? जी ते घरी आहेत, खूप आजारी आहेत. खाट पकडली आहे त्यांना. येण्याच्या परिस्थितीत नाही म्हणून मला पाठवलं पेन्शन घेण्यासाठी. अच्छा अच्छा. हे बघा, आम्ही तुम्हाला अशी पेन्शन नाही देऊ शकत. आम्हाला खात्री करावी लागेल की रामजी कुठल्या अवस्थेत आहेत. मी खोटं बोलते का तुमच्याशी?
हे बघा, हे आमचं काम आहे. आम्ही जोपर्यंत स्वतः खात्री करून घेत नाही तोपर्यंत कारवाई करू शकणार नाही. शिंदे, बघा, माझ्या पतीची सवय नाहीये तब्येत खराब बी असेल तर दाखवण्याची. आणि मी पत्नी आहे त्यांची, तर त्यांच्या पेन्शनवर माझा हक्क नाहीये. बिलकुल आहे, मिळालीच पाहिजे. साहेब, तुम्हाला पेन्शन जिजाबाईलाच द्यायला पाहिजे. हा होय, नाहीतर ह्यो माणूस आपल्याच मनाचं करतोया. त्या बिचाऱ्या बाईला काय बी फायदा नाही बघा. हे बघा, गोष्ट अशी काय आहे बघा? की आणि काय गोष्ट आहे? नाही पेन्शन तुझी आहे आणि नाही तुझ्या पेन्शनवर काही अधिकार आहे. हे? मग कशाला बोलतो? हे? नितेश भाऊ, पेन्शन माझी आहे ना, मी तर बोलू शकतो ना. नाही, आता तुम्ही पण काही नाही बोलणार. तुझ्या पेन्शनवर तुझ्या पत्नीचा अधिकार आहे, तिला तो द्या. तुम्ही थांबा. हे बघा, तुम्ही माझं ऐका ना. नाही, माझा ऐका. पेन्शन माझी आहे ना. जिजाबाई, का करतेस हे समज? नको करू, आता तरी जगू दे आम्हाला शांतीनं. हे बघा, तुम्ही जा, मी ऑफिस मध्ये येतो आणि जसं तुम्ही आधी पेन्शन द्यायची तसेच मला आता पण द्या. जा तुम्ही. ठीक आहे. नाही, थांबा. तुम्ही इतकं समजवलं ना मी तुम्हाला तिथं बी. हे लोक पण समजत आहेत तुम्हाला, तुम्ही का समजून घेत नाहीये? पण ताई, तुम्ही तर सांगितलं होतं की तुमचे पती खूप आजारी आहेत. पण इथे बघतोय तर तुमचे पती एकदम ठीकठाक आहेत. आम्हाला आधीपासूनच संशय होता, म्हणूनच आम्ही इथे बघायला आलो. आणि तसेही पतीच्या जिवंतपणी, पतीच्या लिखित आदेशाशिवाय आम्ही तुम्हाला पेन्शन नाही देऊ शकत. क्षमा करा. थांबा, लिहून देतील हे. हे बघा, तुम्ही जा, मी हे कधीही लिहून देणार नाही. तुम्ही जा, जा तुम्ही. वा, काय तमाशा आहे हा? एक जण म्हणतोय की जा आणि दुसरा म्हणतो की नको जा. गप्पा बसा. भीम, आपल्या बाबांना सांग की हे लिहून द्या मला. लक्ष्मी, रमा, आनंद, तुम्ही बी सांगा. तुम्ही समजा बोलत का नाहीये? ते काय बोलतील आणि मी का मान्य करू? तुम्ही नेहमी बोलता ना की मी या समजांना आपलं मानू. पण मला आज आधी बघायचंय की हे समदे मला किती आपलं मानतात. आणि जर मानतात तर सांगावं तुम्हाला. तू हे काय बोलतेस आई? आई नाही, जर आई मानतोस मला तर सिद्ध कर. बोलून काही नाही होत. आणि लक्ष्मी, तू तर आता रमाना भीम सोबत आहेस ना, मग तुला माझ्या पतीच्या पैशांचा काय मोह असू शकतो? हा, बोलत का नाही? आणि रमा, तू भीम, तुला तर आधीपासूनच आपल्या बाबांच्या पेन्शनचं काही लेणं देणं नव्हतं, मग बोलत का नाही की मला लिहून द्या? आणि काय बोलत होते तुम्ही समदे? की समदे मिळून राहणार तर जीवन सरळ होऊन जाईल. पण ज्या कुटुंबात नात्याचं नाव आणि व्यक्तीच्या पदाचा मान सन्मान नसल, ते कुटुंब एकत्र नाही राहू शकत.
मोठ्या मोठ्या गोष्टी करून काही नाही होत आणि एवढीशी गोष्ट समजायला सांगते तर ती तर नाही समजावू शकत तुम्ही लोक. हे माझे पोरं आहेत, हे मला का समजवतील? जिजाबाई, हे घरातले सगळे मिळून तुला मूर्ख बनवते. या सगळ्यांना तर बस फक्त रामजीच्या पैशांची हाव आहे आणि काय नाही. अगं जिजाबाई, घराची मालकीन तू आहेस, तर पेन्शन पण तुझ्याच हातात आली पाहिजे. अरे तुम्ही काय करताय? का उलट सुलट गोष्टी जिजाबाईला समजावताय? अरे तुका बाबास अभि मन रमा कोणत्याच परिस्थितीत हे म्हणतील नाही की रामजीचं पेन्शन जिजाबाईला मिळावं. म्या भीमाला चांगलाच वळखतो, एक नंबरचा कामचुकार आहे. हे बघा, तुम्ही लोक जा. ही माझ्या घरातली गोष्ट आहे, मी निस्तारतो. तुम्ही जा. नाही तुम्ही थांबा. थांब तू. कुठे जाणार नाहीस तू? चला. तुम्ही मला असं. थांबा बाबा. बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही लिहून द्या की तुम्ही तुमची पेन्शन यांना देत आहात. काय बोलतोयस तू? हे मला आता फक्त एवढंच कळतंय बाबा, बस तुम्ही लिहून द्या. पण भीम, हे बरोबर तुम्हाला नाहीये. माझी शपथ आहे. देऊन टाका बाबा तुमची पेन्शन. अरे काय येड्यावानी बोलत तुम्ही सगळे. बाबा आता तर माझी बी शपथ आहे, देऊन टाका तुम्ही. भीम, रमा, काय बोलताय तुम्ही दोघे? आम्ही तेच बोलतोय दादा, जे आपण ठरवलं होतं. कदाचित तू विसरलायस, आपण एकमेकांचे हात पकडून काय वचन घेतलं होतं. आपण प्रण करू की आईला बदलण्यासाठी आपण त्यांना काही ना काही करून आनंदी ठेवू. आत्ता यावेळी आपण फक्त आणि फक्त ह्यांच्याविषयी विचार करू. वय आता आईचा विचार करूया ना. बाबा तुम्ही लिहून द्या ना. तुम्हाला आमच्या चौघांची शपथ. पण बिन काय नाही. या चौघांची शपथ बिपत मानत नाही मी. पण मला तुम्ही या कागदावर लिहून द्या की यानंतर तुमची पेन्शन माझी आहे. जिजाबाई, तू चुकीचं करतेस. आज ऐकून तर घे. बाबा शांत व्हा. आमचं म्हणणं ऐका आणि देऊन टाका पेन्शन. हो बाबा, देऊन टाका. जिजाबाई, खूप पछतावशील तू. तुला आता जेवढा आनंद होतोय ना तेवढंच दुःख होईल तुला बघ. तुम्ही ना ते जिजाबाई जिजाबाई बोलणं बंद करा. दुसरं काहीतरी विचार करा, दुसरं काहीतरी बोला. हे बघा, यावर तुमचे भाऊ लिहून देतील आणि तेव्हा या घराचं भविष्य आणि चेहरा बदलल. जिजाबाई, नको करूस हे समजा. तुमच्याकडे बघून तर असं वाटतंय की जे काही होतं ते चांगलंच होतं. जरा बी आपल्या पायावर चालू फिरू शकली असतीस ना तर तमाशा करून ठेवला असता घरचा. घ्या, लिहून द्या मला.
साबुत बचा